अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दहिसरमध्ये आणण्यात आलं आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दहिसरमध्ये आणण्यात आलंय। दहिसर ईस्ट परिसरात एका इमारतीत त्यांच्या जुन्या घरी त्यांचं पार्थिव आणण्यात आलंय। या ठिकाणी कुटुंबीय दर्शन घेऊ शकतील। त्यानंतर हे पार्थिव विनोद घोसाळकर यांच्या घरी सर्वांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। सध्या आनंदनगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी पार्थिव आणण्यात आले त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुटुंबियांशिवाय कुणालाही त्या सोसायटीमध्ये आतमध्ये सोडलं जात नाहीये। अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आता ठेवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर डॅरिल, अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलंय, काय अधिकची माहिती? सध्या आपण दौलतनगर परिसरात आहोत आणि इथेच जे आहे ते अभिषेक घोसाळकर उपाटा गटाचे नगरसेवक आहे ज्यांच्यावर गोळीबार झाला तर त्यांचा पार्थिव जे आहे अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे। अगदी काही थोड्या वेळातच उद्धव ठाकरे देखील इथे उपस्थित राहणार आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतात की जे उबाटा गटाचे जे पदाधिकारी आहेत, जे अभिषेक घोसाळकर यांचे समर्थक आहेत, ते मोठ्या प्रमाणात ते इथे उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकतात की ते जो रथ आहे तो देखील आणण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते उद्धव ठाकरे देखील इथे या ठिकाणी पोहोचणार आहेत। पण मात्र आपण पाहिलं तर ज्या निवासस्थानी ते राहत होते दौलतनगर या निवासस्थानाचे बाहेर जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहेत ते उबाटा गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते पदाधिकारी आहेत, अभिषेक घोसाळकर यांचे समर्थक आहेत, ते इथे उपस्थित राहिले आहेत। अंत्यदर्शनासाठी जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि थोड्या वेळात उद्धव ठाकरे देखील सगळे एका साईडला त्यांचे समर्थक या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। त्यांच्या काही प्रतिक्रिया भावना आपण जाणून घेऊ शकता का? मोठ्या संख्येने इथे जे समर्थक आहेत ते उपस्थित आहेत, पण आपण त्यांना विचारलं असता त्यांनी जी आहे ती कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। आपण पाहू शकता की एकंदरीत जे आहे ते त्यांच्यामध्ये जे आहे ते दुःखाचं वातावरण आहे। ते आपण जी प्रतिक्रिया त्यांना विचारलं असता माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। पण मोठ्या संख्येने जे आहे ते अंत्यदर्शनासाठी जे आहे तिथे त्यांचे समर्थक जे आहेत ते उपस्थित आहेत। अगदी थोड्या वेळातच जे आहे ते उद्धव ठाकरे देखील उपस्थित इथे राहणार आहेत आणि त्यासोबत इतर जे उबाटा गटाचे नेते आहेत ते देखील इथे येणार असल्याची माहिती समोर येत आहे। डॅरिल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी आता उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत।